पुंडलिकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुर्वाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 20 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 21व्या श्लोकाचा आपण आता इथून पुढे काही दिवस विचार करणार आहोत। ख वायव्य अग्नी जलो विषु देव तिर्यक नरादिषु अभिन्ना सच्चिदानंदाः भिद्यते रूप नामनी, असा हा 21व्या क्रमांकाचा श्लोक आहे। 20व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपण ब्रह्माचे आणि जगताचे 2 अंश पाहिले होते। ब्रह्माच्या अंशामध्ये एकूण 3 भाग आहेत आणि जगताच्या अंशामध्ये एकूण 2 भाग आहेत। ब्रह्म हे अस्थिभाती आणि प्रिय रूप आहे असा आपण विचार केलेला आहे आणि जगत हे नाम रूप यांनी वर्णन केलेलं आहे असा आपण मागे विचार केलेला आहे। तर खरं तर या दोघांपैकी एकाचीच ओळख असते, दोघांची ओळख नसते। दोघांपैकी एकाचीच ओळख होऊ शकते, दोघांची एका वेळेस ओळख नसते। जेव्हा तो असतो तेव्हा जग नसतं, जग असतं तेव्हा तो नसतो, अशी पद्धत आहे किंवा असा खरं तर अभ्यास आहे। म्हणजे दोघांपैकी एकच जागा असणार, दोघांपैकी एकच भाग जागा असणार, दोघही जागे राहत नाहीत असं आपण अमृत अनुभवामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे। कोणीतरी एक जागा असणार आहे, कोण जागा असेल हे सांगता येत नाही। एक तर ती जागी असेल किंवा एक तो जागा असेल, म्हणजेच एकतर तो लपलेला असेल किंवा दुसऱ्या भाषेमध्ये एक तर तो लपलेला असेल किंवा ती लपलेली असेल। आता तो जेव्हा लपतो तेव्हा जग दिसतं आणि जग जेव्हा लोपतं तेव्हा तो प्रकट होतो, असा अभ्यास शास्त्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळतो। वेगळ्या पद्धतीने हा विषय मांडण्यात आलेला आहे। तर एका वेळेस दोघही जागे नसणार, एका वेळेस दोघांचा आपल्याला बोध होऊ शकत नाही। जिथपर्यंत जग कळते तिथपर्यंत भगवंत कळू शकत नाही आणि भगवंत कळला तर जग राहणार नाही। एखाद्याला जर असं वाटत असेल की आपल्याला भगवंत कळणार आहे आणि जगही कळणार आहे, तसं होणार नाही। एक तर भगवंत एक तर जग, दोन्हीपैकी एक, दोन्ही नाही। आता हे कसं होणार हा मोठा प्रश्न आहे, पण तसंच होणार आहे। परंतु बरेच जन्म आपले असे जातात की आपल्याला असं वाटतं की हे जग असं राहणार आहे आणि देव कुठेतरी आपल्याला भेटणार आहे। म्हणजे देवाला आपल्याला जाऊन कुठेतरी शोधायचंय किंवा देवाला कुठेतरी जाऊन आपल्याला धरायचंय आणि मग आपल्याला देव तो प्राप्त होणार आहे। मग तो बाहेर असो किंवा आत असो, आत किंवा बाहेर, असं कुठेतरी त्याला शोधण्यामध्ये बरेचसे जन्म जातात। पण जगाला हात लावत नाही। जग आपलं कसं राहतं, जग तसंच ठेवून आपण हा प्रयत्न करत राहतो। तर मुळात एकतर जगाचा निर्णय लावला पाहिजे किंवा देवाचा निर्णय लावला पाहिजे, दोघांपैकी एकाचा निर्णय लावला पाहिजे। कशाचाही लावू देत, काही हरकत नाही। म्हणून एखादा जगामध्ये देवाला मानतच नसेल आणि तो जगाचाच शोध लावत असेल आणि जग म्हणजेच काय, जर तो पूर्णतः एकदम एकाग्र बुद्धीने जीव ओतून हे सगळं शोधत असेल तर त्याला नक्कीच जगाचा शोध लागला तर देवच सापडेल। त्यामुळे जगाचा शोध करणारे सुद्धा काही वाईट आहेत असं नाही, पण त्यांना त्याच्या शेवटावर जाता आलं पाहिजे, म्हणजे त्यांनी शेवट गाठला पाहिजे। म्हणजे जियाची या तत्वता शिवच लाभे, त्यामुळे जगाचा शेवट जरी गाठला तरी शिवच लाभे, म्हणजे तोच मिळणार आहे। पण मग त्यांना जर आपण असं म्हटलं तर ते म्हणतील की नाही, आम्हाला तुमच्या त्याची देवाची गरजच नाहीये। मग ठीक आहे, काय हरकत नाही, नसू देत, पण तू करत राहतोस, आपोआप तुला तेच सापडेल। म्हणजे एखादा कितीही कुठल्याही दिशेने जाऊ देत, तो त्या टोकाला गेला तर आपोआप एक तर रिबॉन्ड होतो म्हणजे काय होतात, माघारी फिरतो, धडकतो आणि मी माघारी फिरतो। मग तो काहीही करू देत, चांगलं करो वाईट करो, तो एका टोकाला जाऊन तिथून माघारीच फिरणार आहे। का जाऊन कुठे जाणार आहे? आपण ह्या पृथ्वीवर किती उड्या मारलेल्या कुठेही फिरलो तरी सुद्धा पृथ्वीच्या बाहेर नाही जाऊ शकत। आपण खूप काहीतरी करायचं ठरवलं तर पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर जाता येत नाही आपल्याला, आणि जायचं झालं तर मग आपल्याला त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतात। पण नाहीतर आपण किती उड्या मारल्या तरी सुद्धा इथल्या इथेच मारणार आहे। तसं आपण काही जरी केलं तरी ह्या भगवंताच्या बाहेर काही जाता येणार नाही आपल्याला। भगवंत हा एक काहीतरी मोठा जो व्यापक असा पदार्थ आहे, त्याच्या बाहेर काही जाताच येत नाही आपल्याला।
म्हणून कितीही शोध लावला कोणी तरी सुद्धा त्याचा शोध एकतर नामरूपात्मक जगताच्या दिशेने असणार आहे किंवा त्याचा शोध भगवंताच्या दिशेने असणार आहे. कुठलाही असू दे चालतो, पण त्याने तो पूर्ण केला पाहिजे, त्या दिशेने तो पूर्णता केला पाहिजे, तर त्याचा उपयोग होतो. त्यामुळे नामरूपात्मक जगताच्या दिशेने जाणारे वाईट आहेत आणि परमार्थ करणारे म्हणजे देवाच्या दिशेने जाणारे चांगले आहेत असं काही नसतं. पण बराच काळ आपला तसा समज असतो की हे सगळे वाईट आणि हे सगळे चांगले. त्यांचाही समज असतो हे सगळे बिथरलेले आणि हे सगळे आपण सगळे शहाणे, असं यांचाही समज असतो. त्याच्या दोन्ही वर्गामध्ये गोंधळ आहे. हा गोंधळ खरा असायचं कारण नाही, हे अभ्यास केल्यानंतर कळतं. कारण गोंधळ काहीच नाहीये. फक्त काय आहे की एक नामरूपात्मक जगताचा शोध करतायत आणि एक जण देवाचा शोध करतायत, असंच फरक आहे. आणि नामरूपात्मक जगताचाही शेवट तोच आहे आणि याचा शेवटही तोच आहे. म्हणजे दोघांचाही शेवट खरं एकच आहे, पण एकच शेवट असताना सुद्धा दोघांमध्ये मात्र गोंधळ आहे. अलग लक्षात. तर नामरूपात्मक जगताचा शेवट होऊ देत किंवा देवाचा शोध लागू देत, काही झालं चालतंय, पण हे कळायला थोडासा वेळ लागू देत. नामरूप, या नामरूपात्मक जगताचा या ठिकाणी थोडासा अभ्यास इथे आता येतोय. म्हणजे हा खरं तर भगवंताचा अभ्यास आहे का? नाहीये. म्हणजे तो करायची खरं गरज नाही असं वाटू शकतं, पण तसं नाही. म्हणून इथे काय केलं या श्लोकामध्ये, ह्या दुसऱ्या भागाचा, म्हणजे एक भाग काय देव ब्रह्म म्हणजे अस्ति भाती आणि प्रिय, आणि दुसरा भाग काय नामरूप. तर ह्या नामरूपाचा पुढे अभ्यास या श्लोकामध्ये पुन्हा येत आहे. पण त्याआधी आपली भूमिका जी आहे ती काय पाहिजे की ह्याचा जरी शोध केला तरी तोच सापडणार आहे, म्हणजे आपल्याला ह्या अभ्यासामध्ये काही वेगळं वाटणार नाही. तर ख म्हणजे आकाश, वायू म्हणजे वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. देव म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे देवता, तिर्यक म्हणजे पशु, नर म्हणजे मनुष्य, असे त्यांनी क्रमाने एवढे सांगितले. ख वायव्य अग्नी जलो विषु देव तिर्यक नरादिषु, म्हणजे ह्याच्यामध्ये एवढे नावं घेतलेत. आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी, देवता, पशु, मनुष्य. इथे थांबलेलं नाही, इथे याच्या पुढे इत्यादी. इथे संपलेलं नाही, आकडा खरा संपलेला आहे का? नाही. इत्यादी. अभिन्ना सच्चिदानंदा. अभिन्ना सच्चिदानंदा म्हणजे सच्चिदानंद स्वरूपापासून भिन्न नाहीत, अभिन्न आहेत. ते काय? सच्चिदानंद स्वरूपापासून अभिन्न आहेत. भिद्यते रूपनामनी. मग भिद्यते म्हणजे भेद दिसतो किंवा भिन्नत्व दिसतं, ते काय मग? तर ते नाम रूपामध्ये भिन्नत्व आहे. नाम रूपाने भिन्न पावलेले आहेत किंवा नाम रूपाने भिन्न झाल्यासारखे वाटत आहेत, असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे. दोन भाग. एक भाग अनेक पदार्थ सांगितले, ते पदार्थ सच्चिदानंद स्वरूपापासून अभिन्न आहे किंवा या सगळ्या पदार्थामध्ये तो सच्चिदानंद स्वरूप भगवंत किंवा ब्रह्म व्यापलेला आहे, अशा एक पद्धतीने अभ्यास आहे की सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म या सर्व पदार्थांमध्ये व्यापलेला आहे. आणि नामरूपामध्ये मात्र नामरूप मात्र हे भिन्न आहेत. नामरूप हे मात्र काय भिन्न आहे. म्हणजे एक भाग आहे अभिन्न, एक भाग आहे भिन्न. मग भिन्न काय ना अभिन्न काय, ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. काय भिन्न आहे आणि काय अभिन्न आहे, तर या श्लोकाचा आपल्याला सविस्तर विचार करायचा आहे. तर पहिला जो शब्द आहे तो आहे आकाश. इत्यादी मध्ये बरेच जरी शब्द येत असले तरी पहिले जे शब्द या ठिकाणी आपण आले त्याचा थोडक्यात विचार करायला काही हरकत नाही. आकाश, आकाश म्हणजे काय? ज्या ठिकाणी सगळा हा प्रपंच आहे त्याला म्हणतात आकाश. आकाश म्हणजे पोकळी, आकाश म्हणजे विश्वाची अनंत पोकळी, असं आपण शाळेमध्ये शिकलोय. तर अनंत पोकळी जिचा शेवट कुठे आहे हे कोणालाच माहित नाही, म्हणून अनंत असा शब्द विज्ञानामध्ये सुद्धा येतो. विज्ञानामध्ये सुद्धा काय सांगण्यात आलंय? अनंत आहे. म्हणजे ह्याचा या पोकळीचा अंत कुठे आहे हे अजूनपर्यंत कोणालाही कळालेलं नाही. म्हणजे कुठं नक्की कुठे थांबायचे, कुठे जाऊन थांबणार, कुठे थांबणार, मर्यादा त्याची काय? आकाश, या आकाशाची मर्यादा काय, कुठपर्यंत आकाश आहे हे कोणालाही कळलेलं नाही. म्हणजे कदाचित ह्या जगामध्ये असं कोणीच नाही की ज्याला माहिती आहे की आकाशाचा इथे शेवट होतोय. आकाश म्हणजे जी पोकळी आहे, ही पोकळी, या पोकळीमध्ये सगळं आहे. म्हणजे त्याच्या खाली येणारी जी 4 महाभूतं आहेत आणि त्यांच्यापासून निर्माण झालेलं सगळं जग, हे सगळं त्या आकाशाच्या पोकळीत आहे. आणि त्या प्रत्येक पदार्थामध्ये ते आकाश आहे. आकाश कसं आहे? आकाशाची मर्यादा कोणालाही ठाऊक नाही. म्हणून आकाश हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण किंवा आकाश ही उत्कृष्ट उपमा देवाला देण्यात येते. देवाला जेव्हा देव कसा आहे तर आकाशवत असं म्हणू.
त्याचं कारण असं आहे की त्याची मर्यादाच माहित नाही कोणाला. त्यामुळे आता तुम्ही जर म्हटले मी जरा हट्ट धरून मी शोधतो किती मर्यादा आहे त्याची, तर त्याला काही शहाणपण म्हणता येणार नाही. काही गोष्टी कशा असतात, माणसांना हाऊस होते नाही, आता मग कोणाला माहित नाही मग मी शोधतो. अनंत पिढ्या, अनंत जन्म आपण यामध्ये घालवलेले आहेत. मोठमोठे खगोलशास्त्रज्ञ, ऋषीमुनी यांनी याच्यामध्ये आपलं जन्मानुजन्मे घालवलेले आहेत. त्यामुळे आपण त्याच्या पलीकडे त्यांच्या निर्णयांच्या, त्यांच्या सिद्धांताच्या विरुद्ध काहीतरी जाऊ शकणार नाहीये. कारण या अभ्यासक आणि अति हुशार असलेल्या ऋषीमुनींनी, शास्त्रज्ञांनी हे शोधून ठेवलंय की आकाश म्हणजे ज्याचा थांग पत्ता लागत नाही, ही अनंत पोकळी आहे. पोकळी आहे काय? पोकळी आहे ज्याच्यामध्ये सर्व सामावलेलं आहे. जे आकाश यांच्यामध्ये सगळीत्र सामावलेलं आहे असं हे आकाश आहे. आकाश काय आहे? आकाश पोकळी आहे. आकाश काय आहे? आकाशामध्ये सगळं सामावलेलं आहे. आकाश काय आहे? आकाश या सगळ्यात सामावलेलं आहे. आकाश सगळ्यात सामावलंय, आकाशात सगळे सामावलेत. आकाश कसं गमतीशीर ना, आकाशात सगळं सामावलंय आणि आकाश सगळ्यात सामावलंय. आणि असं असून सुद्धा ही काय आहे? पोकळी आहे. असं असून काय? याचं नाव काय आहे? पोकळी. याचं नाव आहे अवकाश. त्याचं स्वरूप आहे, आकाशाचं स्वरूप आहे अवकाश. पण अवकाश रूप असलेलं हे आकाश कसं गमतीशीर आहे. त्याची व्याख्या काय आहे? पोकळी. पोकळी, अनंत पोकळी असं दिसतंय, असा सिद्धांत आहे. पोकळी म्हणलं त्याच्यात काहीच नको. पोकळीचा अर्थ काय होतो? पोकळीचा अर्थ काय होतो की ज्याच्यामध्ये काहीच नाही त्याला म्हणायचं पोकळी. ज्याच्यात काही नसेल तर त्याला पोकळी म्हणतात. आणि त्यात काय असेल तर पोकळी कशी म्हणावी? पण सिद्धांत असे आहेत. खगोलशास्त्रज्ञांनी तर असंच म्हटलंय, ऋषीमुनींनी असंच म्हटलंय. मग करणार काय? म्हणजे आकाश हा पदार्थ खरंच गमतीशीर आहे का नाही? पोकळी म्हणजे काहीच नको. पण हे सगळं कुठं आहे मग? हे सगळं पोकळीत आहे. मग ती पोकळी आहे. जर हे सगळं पोकळीत असेल तर ही पोकळी कशी म्हणायची? पण तरी पोकळीच आहे. तरी सुद्धा काय आहे? तरी सुद्धा पोकळीच आहे. हे मान्य आहे. हे मान्य आहे म्हणजे सगळ्यांना मान्य आहे ते. म्हणजे म्हणताना आपण आकाश म्हणजे पोकळी म्हणतो आणि नंतर जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतो की या पोकळीत सगळं सामावलंय. म्हणून माझ्या आजोबांना एक प्रश्न विचारला. आजोबा म्हणजे आजोबांचे मित्र. त्यांना त्यांच्या साहेबांनी ट्रेनिंगमध्ये, ते ब्रिटिश एअरफोर्समध्ये, तुम्हाला माहिती आहे ना, मी त्यांच्याबद्दल बऱ्याच वेळा सांगतो. तर ते ब्रिटिश एअरफोर्समध्ये होतं. त्यांच्या ट्रेनिंगमध्ये रॉयल एअरफोर्स. तर त्यांच्या ट्रेनिंगमध्ये त्यांच्या त्या ऑफिसरने त्यांना म्हटलं, आता ते एअरफोर्समध्ये असल्यामुळे त्यांना आकाशाचा सगळा विषय असतो. तर त्यांनी काहीतरी त्यांना प्रश्न विचारला, सगळ्या त्या पायलट किंवा ते सगळे जे ट्रेनिंगला आलेले लोक असतील, त्यांचे टेक्निशियन्स वगैरे जे सगळे असतील, त्यांना प्रश्न केला की आकाश म्हणजे काय. मग प्रत्येकाने सांगितलं की आकाश म्हणजे असं, आकाश म्हणजे ते. आणि मग सगळ्यांचं उत्तर एकच आहे की आकाश म्हणजे विश्वाची अनंत पोकळी. कारण की हेच शिकलोय आपण, आपल्या शाळेत हे शिकवलंय. कुठल्याही पुस्तकात शोधलं तरी हेच आहे की आकाश म्हणजे काय? अवकाश. आकाश म्हणजे अनंत पोकळ. मग त्या मास्तरने त्यांचं जे कोणी ट्रेनिंग घेणार असेल त्याने पण सांगितलं, हो म्हणजे आता हे जे आहे हे अनंत पोकळी आहे. आकाश म्हणजे अनंत पोकळी आहे. मग हे म्हणले, त्यांनी पण हात वर केला, मी पण सांगतो म्हणून. तर म्हणजे सांगा म्हणलं. तर मग ते म्हणे की तुम्ही म्हणता ही सगळी पोकळी आहे, पण ह्याच्यात सगळं सामावलंय. म्हणजे ही पोकळी नाहीये, ह्याच्यात सगळं, ज्याच्यात सगळं सामावलंय ती पोकळी कशी? मग ते त्याला म्हटले, तू हा असं जरा होबस पोट्टा आहे, म्हणजे विचित्र पोटग आहे, ते गप्पच म्हणजे तू शांत बस कर. कारण बऱ्याच वेळा काय होतं, असे काहीतरी विचित्र शाळेत पोरं असतात. मास्तर जर सरळ आपल्या एका दिशेने व्यवस्थित शिकवत असेल, म्हणजे व्यवस्थित शिकवत असतो, तो त्याचा अभ्यास असतो, पुस्तकाची थप्पी असते त्याच्याकडे, सगळे पानं उलटलेले असतात आणि तो त्या दिशेने आपला शिकवत असतो. आणि मग असे एक इतर पोरं असतात, तर ते मध्येच जागृत होतात आणि ते मग काय करतात, असं काहीतरी उत्तर देतात. मग मास्तरला काय करावं लागतं, पुस्तक बंद करावं लागतं. घंटी वाजली शाळेची तर बरंच आहे, नाही तर त्याला बस म्हणावं लागतं. असं अडचणी येतात. तुम्ही शाळेत शिकवत नसल्यामुळे तुम्हाला एवढं माहित नाही, मी शिकवतो म्हणून मला माहित आहे. तर असं काय करावं लागतं, मग अशा मुलांना त्याच्याकडे कानाडोळा करावा लागतो, त्याला बसवावं लागतं. असं त्यांचं झालं. मग ते म्हणे, जाऊ दे, त्याला काही ह्याच्याशी बोलण्यात अर्थ नाही, हा असाच प्राणी आहे, असं मला आजोबाने एकदा सांगितलं होतं. ते तुम्हाला मी सांगितलं एक माहिती म्हणून. तर आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे विश्वाची अनंत पोकळी असं म्हणतात. पण तसं तुम्ही कुठे आहे? आम्ही तर पृथ्वीवर आहे. पृथ्वी कुठे आहे? तुम्ही आकाशात आहे का पृथ्वीत आहे? पृथ्वीवर आहे, सांगा मला. तुम्ही आकाशात आहात का पृथ्वीवर आहात? कोणालाही विचारा, जाऊन कोणालाही जाऊन विचारा, तुम्ही पृथ्वीवर आहात का आकाशात आहात? काय सांगतील? तुम्ही पण कुठे आहात सांगा खरं, कुठे आहात सगळे? आता काही काही लोक हे शब्दाच्या नुसता गमती जमती आहेत. गमती जमती नाही, परिस्थिती अशी आहे. कोणालाही जाऊन विचारा, गमती जमती कुठे आल्यात, कोणालाही जाऊन विचारा तुम्ही.
तुम्ही कुठे आहात म्हणून, ते पृथ्वीवरच सांगतील. मग आकाशात जायचंय म्हटल्यावर आकाशात देव असतो. आकाशात कोण असतो? देव आकाशात असतो. बरोबर, आम्ही कुठे म्हणतो नसतो म्हणून. आकाशात देव असतो आणि आकाश कुठे असतं? कुठे नाहीये. मग देव कुठे नाहीये, पण त्याला शोधण्याची तशी रीत नाही माहिती, म्हणून प्रॉब्लेम आहे, म्हणून अडचण आहे. का तुला आकाश कळत नाही, देव काय कळणार आहे? ज्याला आकाशच कळत नाही त्याला आकाशवत असलेला भगवंत कसा कळेल? म्हणून पहिल्यांदा आकाश काय हे कळलं पाहिजे. आकाश म्हणजे विश्वाची अनंत पोकळी. चुकीचं नाहीच आहे, मी हे सिद्धांताला धक्का लावत नाही, हा सिद्धांत आहेच. पण आपण एक देशी त्याचा विचार करतो, एकाच बाजूने त्याच्याकडे बघतोय, म्हणून आपली अडचण आहे. म्हणून आपल्याला वाटतं आपण पृथ्वीवर आहे, आकाशात नाहीये. आपण कुठे आहे? आपण पृथ्वीवर आहे, आपण पृथ्वीवर आहे, आकाशात नाहीये असं आपल्याला वाटतंय. पण असं आहे का? आत्ता सुद्धा आपण कुठे आहे? आकाशात आहे. आता हे जर जाऊन तुम्ही म्हटले आम्ही आकाशात आहोत, ते म्हटले बरं झालं आकाशात गेला तू लवकर, हे की नाही? हवेत गेला नाहीत, बरं झालं आकाशात गेला, कारण मध्ये हवा पण असतं. तर आकाशात आपण आहोत असं म्हणणं फार अवघड आहे, समजून घेणं फार अवघड आहे. पण बुद्धी असेल तर लक्षात येतं की आपण आकाशातच आहोत, पृथ्वीवर आहोत नाही कोण म्हणतंय. पण आपण पृथ्वीवर जरी असलो तरी आपण आकाशात आहोत, कारण ही पृथ्वी आकाशात आहे. तर ही विश्वाची अनंत पोकळी जरी दिसते, ही विश्वाची अनंत पोकळी जरी आहे, तरी सुद्धा ही पोकळी नाही. या पोकळीमध्ये बरंच काही मसाला भरून ठेवलाय. काय काय ठेवलंय, किती आहे या पोकळीत, बघा ना काय काय आहे. जरी आपण ही पोकळी म्हणतोय तरी याच्यात काय काय आहे, किती ग्रह, किती तारका, हिशोब काय? हिशोबच नाही. मोठमोठे शास्त्रज्ञ, खगोल शास्त्रज्ञ यांना ह्याचा हिशोब माहित नाहीये की किती आहे, सांगू शकत नाही, आज सुद्धा नाही सांगू शकत. या क्षणापर्यंत त्यांना शोध नाही लागलेला की किती आहेत, आकडा सांगा, माहित नाही. रोज नवीन शोधताय, ते म्हणतात शोधतोय आम्ही अजून. अरे कुठला शोधतो? कलियुगाचा अंत होईल तिथपर्यंत शोध तुला सापडणार नाहीये. इतका पसारा आहे मोठा, इतकं व्यापलेलं आहे आकाश. हे काय आहे? आकाश इतकं प्रचंड मोठं आहे, मुळात त्याचा शेवट सापडत नाही, म्हणूनच त्याला अनंत असा शब्द त्यांनी लावलाय. जेवढे कुठे अभ्यासक आहेत त्या अभ्यासकांनी याला अनंत शब्द लावण्याचं कारण त्याचा शेवट लागत नाही. कुठे थांबलोय, कुठे याचा शेवट होतोय. कारण प्रत्येकाचा शेवट असतो ना. आकाशाला शेवटच, वायूला शेवट सापडतोय, पण आकाशाला शेवटच सापडत नाही. कुठं आहे, कुठपर्यंत माहितच नाही, म्हणून अनंत असा शब्द येतो. आणि जरी पोकळी असली तरी या पोकळीमध्ये इतके सूर्य, इतके चंद्र, इतके ग्रह तारे, इतक्या आकाशगंगा, हिशोब नाही काही. आणि प्रत्येकाचं आकारमान, आता पोकळी म्हणावं काय पृथ्वीचे आकार साधा मोठा आहे? पृथ्वी साधी मोठी आहे? किती मोठी आहे पृथ्वी? पृथ्वीचा आकार काय छोटासा थोडीच आहे, एवढी मोठी पलाढ्य आहे पृथ्वी. किती घनवट आहे हे कोणालाच माहित नाहीये. हिचं वजन काय असेल या पृथ्वीचं वजन किती आहे हे खरं कोणालाच सांगता येत नाही. जे काय असेल ते अंदाज आहे. कारण एखादा म्हणाल नाही आम्हाला माहिती आहे, तर ते अंदाज आहे का त्याच्याकडे काय तराजू नाही एवढा मोठा वजन करायला, पृथ्वीचं एवढं वजन आहे म्हणून. त्याने काहीतरी त्याच्या पद्धतीने वजन शोधलंय. आलं लक्षात? तर हे जे काही या जगामध्ये सर्वत्र सामावलेलं दिसतंय, हे सगळं जे काही पदार्थ दिसत आहेत, एवढे सगळे पदार्थ असून सुद्धा ही पोकळीचे. कसं आहे, एखादं नवीन घर असतं, त्या नवीन घरामध्ये आपण जर गेलो आतमध्ये, तर आतमध्ये कसं असतं, सगळं रिकामं असतं, म्हणजे पोकळ असतं. आता त्या घरामध्ये एक वस्तू जर आपण ठेवली, एक वस्तू ठेवली, दुसरी ठेवली, तिसरी ठेवली, असे आपण वाढवत गेलो, तर हळूहळू त्या घरातली पोकळी कमी होताना दिसते. पण पोकळी राहतेच. पोकळी काही पूर्ण भरता येत नाही. भरगच असं एकदम दाटीवाटीने काही राहत नाही. एकदम दाटीने असं काही पूर्ण आपण भरलं नाही तर पोकळी सगळीकडे राहते. तसंच ही जे काही आकाश आहे, या आकाशामध्ये जेवढे काही हे सगळे ग्रह तारे दिसतात, हे सगळे असे विखुरलेले आहेत. त्याच्यामुळे यांच्यामध्ये पोकळी राहतेच असं एखादा म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. ह्याच्यामध्ये पोकळी राहते असं म्हणू शकतो, पण तसं नाहीये. इथे जरी आपल्याला ही पोकळी वाटते तर इथे पोकळी आहे काही, ह्याच्यात काहीतरी भरलेलं आहे. काय भरलेलं आहे? हे पोकळ आहे का? हे पोकळ आहे का? नाहीये. पोकळी आहे काही? इथे जे दिसते आता हे सगळं आकाश, हे पोकळी आहे का? पोकळी कशाला म्हणतात? काहीच भरलेलं, काही तिथं नसेल तर पोकळ. पोकळी म्हणजे काहीच नसलं की पोकळ असं म्हणतो आपण. तर तसं पोकळ म्हणजे पोकळ आहे का? आपल्याला फक्त घन पदार्थ दिसले की आपण म्हणतो पोकळ आहे. पोकळ नाही आहे.
घन पदार्थ नसले की आपण म्हणतो पोकळ आहे. म्हणजे पृथ्वी किंवा जल हे दोन पदार्थ दिसले की आपण म्हणतो भरलेलं आहे, आणि ते नाही दिसले की आपण म्हणतो पोकळ आहे. खरं तर हे पोकळ जरी दिसत असलं तरी इथे वायू भरलेला आहे. इथे सगळीकडे काय, सर्वत्र वायू आहे. थोडासा या वायूमध्ये जर गंध आपण टाकला तर आपल्याला लक्षात येईल की इकडे सगळा काय दुर्गंध पसरलाय असं आपण म्हणतो. म्हणजे इथे जर फुलांचा सुगंध सर्वत्र पसरला तर दिसतो का, दिसते पोकळी, पण तिकडे मग सर्वत्र सुगंध आहे असं आपण म्हणणार. फुलांचा जर सुगंध किंवा उदबत्ती आपण लावली तर त्याचा जो सुगंध सगळीकडे पसरतो. मग आपण काय म्हणतो, इथे सगळीकडे काय आहे, सुगंध आहे. तो सुगंध दिसत नाही, तो सुगंध त्या पोकळीला भरतोय किंवा ती पोकळी भरली आहे असं काही आपल्याला त्या सुगंधामुळे वाटत नाही. पण तरी सुद्धा आपण काय म्हणतो, सर्वत्र काय सुगंध पसरलेला आहे पण दिसत नाही. म्हणून त्याला आपल्या एका विशिष्ट इंद्रियाने जाणलं म्हणजेच तो पदार्थ भरलेला आहे असं काही नसतं. तर हे जे आकाश आहे, हे आकाश इतकं प्रचंड मोठं आहे की त्याचा शोध लागणं, त्याचा शेवट गाठणं खरं तर कोणालाही शक्य झालेलं नाही. एवढं असून सुद्धा हे सगळं पोकळ आहे असं जरी दिसत असलं तरी खरं तर पोकळ नाही. कारण ह्या आकाशामध्ये सर्वत्र वायू संचरण करत आहे. सर्वत्र जिथे जिथे पृथ्वी नाही तिथे तिथे कोण आहे, जिथे जिथे जल नाही तिथे तिथे कोण आहे, जिथे जिथे अग्नी नाही तिथे तिथे कोण आहे, हा वायू आहे. हा वायू सर्वत्र पसरलेला आहे. आता मग वायूला सोडून सुद्धा निर्वात अशी पोकळी आहे. काय निर्वात, तिथे काहीच नाही, तिथे वायू सुद्धा नाही, तिथे वायू सुद्धा नाही असं जरी वाटत असलं तरी तिथे सुद्धा काहीतरी आहे. ती पोकळी जरी आपल्याला वाटत असली तरी आपल्याला लक्षात येत नाही काय आहे. इथे काय काय आहे, ह्या पोकळीत काय काय आहे आपल्याला लक्षात येते का? आता या पोकळीत काय काय आपल्याला लक्षात येते का? आपल्या डोळ्यांना लक्षात येत नाही, आपल्या त्वचेला लक्षात येत नाही. म्हणजे आपल्या ज्ञानेंद्रियांना ते जाणवत नाही म्हणून तिथे काही नाही असं आपण जरी म्हणत असलो तरी सुद्धा जसं जसं आपल्याला ते जाणणारी इंद्रिय प्राप्त होतील तस तसं आपल्याला लक्षात येईल तिथे काय काय आहे. मला इथे आयडियाचे सिग्नल आहे का, हे माझ्याकडे आयडियाचा मोबाईल असला तर लक्षात येईल. पण रिलायन्सचे सिग्नल आहे का नाही, रिलायन्सचे इथे वेव्ज आहेत का नाही, हे मला कसं लक्षात येईल? कारण माझ्याकडे रिलायन्सचा सिम कार्ड नाही आहे, त्याच्यामुळे मला ते लक्षात येणार नाही. ज्या कंपनीचा मोबाईल आहे त्या कंपनीचे सिग्नल इथे आहे का नाही हे कसं कळेल? आपण म्हणतो ना, अहो इथे आयडियाचा सिग्नल आहे, BSNLचा सिग्नल नाहीये. म्हणजे ह्या दोघांचे सिग्नल एक आहेत का? त्या दोघांचे सिग्नल एक नाही, दोघांचे वेगवेगळे आहेत, त्यांचं स्वरूप वेगवेगळं आहे. दोघांचे सिग्नल एक नाहीत. दोघांचे जर एकच असते तर आपल्याला एकाच सिम वरून दोघांचे सिग्नल कॅच झाले असते, तर तसं होत नाही. म्हणजे आपल्याला काय कळतं ह्याच्यापेक्षा काय आहे हे वेगळं असू शकतं. तसं जे आकाश आहे, आकाश जरी आपल्याला पूर्णतः पोकळ जरी वाटत असलं तरी ते पोकळीमध्ये किती काय काय भरलंय हे कळणं फार अवघड आहे. फार प्रचंड मोठा साठा या भरगच्च भरलेलं आहे आकाशात सगळीकडे. फक्त प्रत्येकाचं स्वरूप भिन्न आहे. काय काय भरलंय हे सांगताच येत नाही. काय काय भरलंय आकाशात. कुठे अंधार सुद्धा भरलाय. ह्या खोलीत काय भरलाय? अंधार. अंधार सुद्धा काहीतरी आहे ना. कुठे प्रकाश, प्रकाश पण काहीतरी आहे ना. प्रत्येकाचं स्वरूप भिन्न आहे. म्हणजे काही ठिकाणी प्रकाश भरलेला दिसतोय, काही ठिकाणी अंधार भरलेला दिसतोय. पण अंधार आणि प्रकाश आम्ही मानत नाही असं कोणी म्हणू शकत. मी जर म्हटलं ह्या खोलीमध्ये अंधार भरलेला आहे तर एखादा म्हटलं नाही अंधार म्हणजे काही नसतं, तुझा प्रश्न आहे. मी जर म्हटलं ह्या खोलीत सर्वत्र प्रकाश आहे, एखादा म्हटलं नाही आम्ही प्रकाश मानत नाही, बरं ठीक आहे, तो तुझा प्रश्न आहे. मी फक्त घन पदार्थ मानतो आणि ते असतील तरच भरलेले असं मानतो. असा त्याचा हट्ट असेल तर त्याला आपण काही करू शकत नाही. पण जे घन पदार्थ नाही असे सुद्धा जलरूप, अग्निरूप, वायुरूप किंवा त्यापेक्षा काहीतरी वेगळं बरेचसे पदार्थ ह्या जगामध्ये अस्तित्वात आहेत. ते आपल्याला लक्षात येत नाही. सगळे यायला पाहिजेत असं नाही. तर आकाश म्हणजे जरी पोकळी असली, अनंत आहे ह्यात काही वादच नाहीये, पण पोकळी आहे ह्यामध्ये थोडस जरा अडचण आहे. तर पोकळी नाही का असं मी म्हणालेलो नाही. मी काय आहे हे पण दाखवतोय. ती पोकळी आहे हा सिद्धांत चुकीचा नाही, पण पोकळी म्हणजेच आकाश हा जो काही समज आहे तो पण आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की नक्की काय आहे त्याच्यात. तर पोकळी ही पोकळी नसून इथे सर्वत्र काही ना काही भरलेलं आहे. एकदम उंच आकाशात जाऊन जर आपण ह्या सगळ्याकडे बघू लागलो तर आपल्याला काय दिसेल? सगळं भरलेलं आहे. उंच जायची गरज काय? तुम्ही फक्त बाहेर जाणे वर बघा. अंधाऱ्या रात्री
फक्त बाहेर जाऊन वर बघा आणि काय करा, फक्त बघत राहा. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, अर्धा तास, 1 तास. कुठं खाली बघू नका, वर बघा. अंधाऱ्या रात्री जा का, म्हणजे खाली बघितलं तर काही दिसणार नाही, फक्त आकाशातलंच दिसेल. अंधाऱ्या रात्री आजूबाजूला काही दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन वर बघून मान दुखेल म्हणून झोपून जा खाली, है की नाही. खाली झोपा आणि वर बघा, म्हणजे आकाशाकडे तोंड करून झोपा आणि 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट बघत राहा. काही वेळाने तुम्हाला लक्षात येईल की सकाळ झाली. असं काय, आपोआप झोपी झाल तुम्ही. का, शांत स्थिर स्थिर होत जाल. आकाशाकडे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा काय व्हाल, शांत स्थिर स्थिर. त्याचा गुण एवढंच होतो, आकाशाचा स्वभाव येतो, व्यापकता, अथांग, शांत स्थिर. झोपी जाल. मी तुम्हाला झोपी जाण्यासाठी ते जायला सांगितलं, माझं काम ते नव्हतं, मला तो सांगायचं नव्हतं, पण झोपी जाल हे नक्की आहे. ठीक आहे. कधी झोप लागली हे तुम्हाला कळणारच नाही. आता काही तशी परिस्थिती राहिली, आता तसं शक्य नाही. आता कुठं झोपणार आहे, आता आकाशच नाही राहिलं. आकाश राहिलं नाही म्हणजे म्हणून लोकांना ते चांदण्या चिटकायला लागतात वर, चांदण्या चिटकून मग त्याच्याकडे बघत बसावं लागतंय. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी कसं तर मोकळं मैदान होतं. आम्ही एका माझ्या मावशीच्या तिकडे राहायचो, तर लाईन मध्ये अशी ते घराची अशी लांबलचक पट्टी घरांची, तर 5 भावंड सगळे, त्यांच्या समोर इकडे सरवलीला, त्यांच्या समोर सगळं वावरातच घर ना, त्यामुळे मग सगळं मोकळं रान. उन्हाळ्यामध्ये अशी तिकडून रांग लागायची झोपलेले, अशी 50 ते 100 माणसं अशा रांगेने झोपले असे सगळे वरतून बाहेर, सगळे वावरात. ढेकळं बिकळं सगळे काय नाही, उन्हाळ्यामध्ये सगळं सपाट. आता शक्य नाही. आता संपलं ते सगळं, ठीक आहे ना. आता जरा अवघड आहे, म्हणजे इथं शहरामधला तो विषय संपलेला आहे. त्यामुळे आता स्टिकर लावून चांदण्या बघावं लागतं, त्याला काही करता येत नाही आपल्याला, त्याला काय करणार आहे ना. तर असो, एक गमतीचा भाग बाजूला करूया, परत आपल्या विषयाकडे येतो. जर तुम्ही त्या आकाशाकडे बघितलं आणि झोपले नाहीत, तुम्ही झोप नाही लागली पाहिजे. आता झोप आकाशाकडे बघून, आकाशाकडे बघत, निरभ्र असलेल्या आकाशाकडे बघत रात्रीच्या वेळेस आजूबाजूला कुठेही लक्ष नाही, तुम्ही झोपणार हे नक्कीच आहे. पण नाही झोपले तर काय होईल, नाही शांत तर होणारच आहे तो, पण काय होईल, आकाशात काय दिसेल त्याला, किंवा तुम्ही काय पाहिलंय का कधी, म्हणजे असे कधी झोपलेत का, असं बघत काय दिसतं, मग असं बघितलं तर मग सांगा काय दिसतं. शक्यतो झोपतातच, म्हणजे झोपच लागते, त्यामुळे त्याचं काय उत्तर मिळणं अवघडच आहे. पण असं 1 तास वगैरे, 1 तासापर्यंत कोणी नाही जागत, एवढं शक्य नाहीये. पण समजा चुकून जागलं, कारण बौद्धिक क्षमता जर जास्त पॉवरफुल असेल तर कदाचित 5 मिनिटात सुद्धा आकाशात काही लक्षात येऊ शकतं. पण तेवढं त्याला ते कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रता लागते, तेव्हा ते लक्षात येऊ शकतं. गंभीरता वाटणार ना, तेच ना, शांत, गंभीर, स्थिर, हे सगळं आपल्यामध्ये उतरेल. म्हणून वर्षातून एखादा महिना तरी मोकळ्या मैदानात वर तोंड करून झोपला पाहिजे माणूस. एखादा महिना जर अवघड आहे, 15 दिवस तरी, 5 दिवस तरी, 1 दिवस तरी, आहे का नाही. पण ते आता अवघड आहे, आता जर अवघड झालं असू दे. तर त्याच्याकडे जर आपण पाहत गेलो तर असं लक्षात येईल की हा इतका प्रचंड साठा आहे. आपण जर पाहत गेलो, इतका प्रचंड साठा आहे. आपण किती मोजायचा प्रयत्न केला, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किती चांदणे आहेत, मोजू शकत नाही, अगणित. आणि ज्या चांदण्या दिसतात त्या चांदण्या कदाचित पृथ्वीच्या आकाराच्या आहेत. चांदण्या किंवा ग्रह जे काय असतील किती आकाराचे आहेत त्यांचे, काही पृथ्वीचा आकार इतके आहेत, काहींचे आकार पृथ्वीच्या पेक्षा मोठे आहेत, काहींचे आकार पृथ्वीपेक्षा फार कमी आहेत. दिसतात तेवढीशे त्या. ते आकाशात जे काही हा सगळा जो खेळ दिसतोय ना, हा आकाशामधला, हा दिसतो बारीक बारीक एकदम छोटे छोटे, पण आहे किती मोठे, प्रचंड मोठे आहेत. काही प्रचंड मोठे आहेत आणि काही कमी पण आहेत पृथ्वीपेक्षा. तर असा एवढा मोठा पसारा आहे. आणि ह्याच्याकडे जेव्हा बघल तेव्हा आपल्याला असं लक्षात येईल की आपण खाली जे बघतोय ह्याच्या कितीतरी पट जास्त इकडे सगळं आपल्या वर आहे. तिकडे आपण एवढीला भुललोय, फक्त आपण ह्याच पसाऱ्याला भुललोय, पण वर फार मोठा पसारा आहे. म्हणजे ह्या आकाशात ह्या पृथ्वीपेक्षा जास्त मोठा गोंधळ आहे, इतकं व्यापलेलं आहे. मग लक्षात येतं की ही पोकळी कशी म्हणावी याला, एवढं जर व्यापलेलं आहे, एवढं जर त्याच्यामध्ये व्यापून ठेवलेलं आहे, त्याला पृथ्वी म्हणावी कशी, हा मोठा प्रश्न तयार झाला. नाही काय म्हणावं, पोकळी कशी म्हणावी, हा मोठा प्रश्न तयार झाला. मग ह्या आहे का, पोकळी आहे का, पोकळे एवढं भरलेलं आहे तरी पोकळ म्हणता येत नाही ना.
त्याला पोकळ काय म्हणायचं? मध्ये 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 गॅप दिसतोय, जागा दिसतोय, म्हणून ते पोकळ म्हणतोय आपण त्याला, है ना. तर असो, ही पोकळी आहे असं म्हणतात, आणि एवढं मोठं सामावलेलं तरी ते पोकळी म्हणतात, तर म्हणतात तर म्हणू देत. आता या सगळ्या पदार्थांमध्ये जेवढे पदार्थ आहेत, म्हणजे जेवढे काही आपल्याला पदार्थ सापडतील, या सगळ्या पदार्थांमध्ये सगळ्यात त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट काय आहे की असा एकही पदार्थ नाही की ज्याच्यामध्ये ही पोकळी व्यापलेली नाहीये. गंमत काय, सगळ्या पदार्थांमध्ये ही पोकळी व्यापली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे. म्हणजे आपण उदाहरणार्थ एखादा सळई घेतली, लोखंडी सळई, तर त्या लोखंडी सळईमध्ये दिसायला कशी ती एकदम घनदाट भरीव आहे, पण पोकळ आहे ती, त्याच्या आतमध्ये पोकळी आहे, प्रत्येक बारीक 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 पोकळी आहे. ती किती बारीक आहे, ती पोकळी किती बारीक व्हायची, किती बारीक असावी हे लक्षात येत नाहीयेत, दिसत नाही. पण शाळेमध्ये एक प्रयोग करायला सांगतात, त्यासाठी सळईच्या एका टोकाला मेणबत्ती पेटवून धरा. काय करा, मेणबत्ती इकडे लावून धरा, तर काही वेळानंतर इकडे सळईला उष्णता लागते. मग याचा अर्थ ती उष्णता इकडे आली कशी, उष्णता वाहून गेली कशी तिथपर्यंत, ती उष्णता कशी आली, तर एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशी जी गेली, तर त्याच्या प्रत्येकामध्ये कुठेतरी ती पोकळी आहे, त्या पोकळीच्या संबंधाने ती जाते. आलं लक्षात. आता कुठलाही पदार्थ जगातला घेतला की त्याच्या एका ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पोकळी सापडते. ते पोकळीचं प्रमाण किती आहे हे बदलू शकतं. म्हणजे आपण या घरात आलो तर या घरात किती पोकळी आहे, दुसऱ्या एखाद्या घरात गेलो तर किती पोकळी आहे, तर दोन घरातली पोकळी जशी भिन्न असते तशी जगातल्या सगळ्या पदार्थांच्या आतमध्ये असलेली पोकळी भिन्न भिन्न आहे. कुठलाही पदार्थ असू देत, म्हणजे सळई जशी आहे तशी पृथ्वी असू देत, सूर्य असू देत, चंद्र असू देत, चांदणे असू देत, काही असू देत, जगामध्ये कुठलाही पदार्थ घेतला तर त्याच्यामध्ये काय, एका विशिष्ट ठिकाणी गेल्यानंतर पोकळी आहे, पोकळी सापडते. म्हणजे हे आकाश, ज्या आकाशामध्ये हे सगळे पदार्थ आहे, ते आकाश ह्या सगळ्या पदार्थांमध्ये घुसलेलं आहे, सगळ्या पदार्थांमध्ये घुसून बसलंय. कुठलाही पदार्थ जो आहे त्याला मॅटर म्हणतात, मॅटर. त्याचे जे बारीक बारीक कण असतात त्याला मोलिक्यूल म्हणतात. त्या मोलिक्यूलला आपण बारीक 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 करत गेलो, त्याचा एकदम लहान 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 भागकडे गेलो, तर त्याच्यामध्ये आतमध्ये एक न्यूक्लियस असतो, आणि त्याच्या बाजूला इलेक्ट्रॉन असतात. तर तो जो न्यूक्लियस आहे त्याच्या बाजूला जे इलेक्ट्रॉन फिरत असतात, तो इलेक्ट्रॉनची त्याची कक्षा आणि तो न्यूक्लियस जर बघितलं तर त्या प्रत्येक इलेक्ट्रॉनच्या मध्ये काय पोकळी आहे. ते इलेक्ट्रॉन असे कमी जास्त असतात प्रत्येकामध्ये, तर ते असे फिरत असतात. त्या न्यूक्लियस, तो आतमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याच्या बाजूला असे फिरत असतात, ते गोल, जशी पृथ्वी फिरते ना सूर्याभोवती, तसे त्याच्या भोवती ते फिरतायत. आणि त्या प्रत्येकामध्ये काय, तिथे आकाश आहे, गॅप आहे तिथे. जसं ही पृथ्वी ह्या सूर्याभोवती अशी फिरते, तर ह्याच्यामध्ये काय आहे, पोकळी आहे. आणि त्या पोकळी सुद्धा काहीतरी आहे, पण ते त्या पृथ्वीसारखं नाहीये. ती जी गॅप दिसते तिथे काय, तिथे काहीतरी दुसरं आहे, पण ते पृथ्वीसारखं नाहीये, म्हणून ती पोकळी वाटते. तसं ते इलेक्ट्रॉन जर फिरत असतील तर त्याच्यामध्ये काहीतरी असेल, पण ते आपल्याला लक्षात येत नाहीये. तो न्यूक्लियस जो आहे त्याच्या आतमध्ये प्रोटॉन आहे, त्याच्या आतमध्ये न्यूट्रॉन आहेत. त्याच्याही पुढे त्याचं विभाजन करणं, त्याचा अजून छेद करणं, ह्याच्यावर प्रयोग सुरू आहेत जगतभर ह्याच्यावर काय आहेत, प्रयोग सुरू आहेत, त्याचं विभाजन करायचं. पण जेव्हा त्या एकदम बारीक 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 अणूपर्यंत ते लोक जात आहेत, त्याला अणू म्हणतो आपण, अणू, त्याचं विभाजन करत जात आहेत, तेव्हा त्यांना असं लक्षात येते की त्याच्यामध्ये भयंकर ऊर्जा आहे. मग त्या पोकळीत त्यांना काय सापडते, ऊर्जा सापडते, आणि ती इतकी प्रचंड आहे की त्याच्यापासून अणुबॉम्ब तयार होतोय, आणि तो बॉम्ब एवढा भयानक आहे की सगळं संपवतोय. म्हणजे त्या पोकळीत तिथं कुठेतरी ऊर्जा पण आहे, एवढीशी पोकळी आहे, त्याच्यात ऊर्जा किती आहे, प्रचंड ऊर्जा आहे, दिसायला एवढीच आहे, पण परिणाम केवढा भयानक आहे. तर त्या आतमध्ये जिथे पोकळी आहे तिथे पोकळी जरी वाटत असली, अणू रेणू ह्याच्यापेक्षा विभाजन करत गेला, त्याच्या खाली सुद्धा आकाश आहे. आणि तुकोबांनी आधी सांगून ठेवलं की अणू रेणू थोकडा, म्हणजे त्याच्यापेक्षाही खाली जा. आपण तर आकाशाचा विचार करतोय, त्याच्याही खाली गेलो आपण तरी ते आकाश सापडणार आहे. पण आकाश म्हणजे काय, काहीतरी सापडणार. तिथे पोकळी सापडली तरी ती पोकळीमध्ये काहीतरी सापडणार, त्या प्रत्येकामध्ये तो आकाश सापडणार आहे. म्हणजे माझ्या हातामध्ये समजा हे फुल आहे, तर ह्या फुलामध्ये सुद्धा काय, ह्याच्या प्रत्येक ह्या पाकळीमध्ये सुद्धा आकाश आहे. आकाश ह्याला व्यापलेलं आहे सगळ्या ठिकाणी, पण दिसत नाही. असं वाटतं हा काय आता घन पदार्थ आहे, वाटतो, ठीक आहे.
पण आकाश त्याच्यामध्ये सुद्धा व्यापलेलं आहे. तर आकाश हे जरी अनंत पोकळी असलं तरी सुद्धा त्या आकाशामध्ये असंख्य पदार्थ साठवलेले आहेत आणि या प्रत्येक पदार्थामध्ये ते आकाश फार मुळापर्यंत पोचलेलं आहे. म्हणजे आकाशात पदार्थ आणि पदार्थात आकाश, अशी परिस्थिती. आकाश म्हणजे कसं आहे, अशा प्रकारचा आकाश आहे. आकाश के न समायेची, असं ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे. आकाश के न समायेची म्हणजे आकाश कुठे सामावलं जात नाही. कुठे आकाश नाही. पाण्यात आकाश राहते का? पाण्याच्या आत आकाश असतं का? नसतं. पाण्यात आकाश राहतं का? बरं, पाण्यात वायू राहतो का? पाण्यात वायू असतो का? नसतो? असतो. पाण्यात वायू असतो, पण तो आपल्याला जो वायू लागतो आपल्याला श्वासोश्वास घेण्यासाठी, तो वायू आपल्याला पाण्यातला जो तो पुरेसा नाही होत. आपण पाण्यात जर गेलो तर काही वेळ आपण पाण्यात राहू शकतो. का? कारण त्याच्यामध्ये तिथे पण वायू आहे, पण तो वायू आपल्याला पुरेसा नाहीये, म्हणून आपल्याला तिथून वर यावं लागतं. पण जलचर जे आहेत, ह्या जलचर सगळ्या प्राण्यांना तिथे असलेला तेवढा वायू पुरेसा आहे, म्हणून ते जगू शकतात. म्हणून जलचर प्राणी काही श्वासोश्वास करत नाहीत काय? त्यांना पण श्वासोश्वास करावा लागतो. त्यांना सुद्धा काय श्वासोश्वास आहेच, पण त्यांना तिथे असलेला जो काही वायू आहे त्या पाण्यामध्ये तेवढा पुरेसा आहे. मग जसा वायू तिथे आहे पण आपल्याला नाही असं वाटतं, तसं तिथे आकाश पण आहे आपल्याला नाही वाटतं. विज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टी शोधलेल्या आहेत. मी काही विज्ञानाच्या पेक्षा जास्त सूक्ष्मपणे तुम्हाला सांगत नाहीये. विज्ञानाने हे सगळं शोधलंय, त्यामुळे विज्ञान हे चांगली गोष्ट आहे. त्यांनी हे सगळं शोधलंय. काय तर पाण्यात सुद्धा आकाश आहे. जसं लोखंडाच्या सळईमध्ये म्हणजे पृथ्वी तत्वात सुद्धा आकाश व्यापलंय, तसं पाण्यात पण व्यापलंय, अग्नीत पण व्यापलंय, वायूत पण व्यापलेलं आहे. सगळ्यामध्ये ते आकाश आहे. आकाश के न समायची म्हणजे आकाश कुठे सामावलं जात नाही, सर्वत्र आकाश सामावलेलं आहे. कुठे सामावलेलं आहे? सर्वत्र आकाश. सर्वात उत्कृष्ट हे आकाश तत्व आहे. सर्वोत्तम, सर्वात पहिलं तत्व मांडलेलं आहे आकाश. ह्या आकाशाचा स्वतःचे काही गुण आहेत. त्याचे जे आकाशाचे काय गुण आहेत, जसं आपण अंधाऱ्या रात्री आकाशाकडे बघत जर राहिलो तर आपल्याला जशी व्यापकता, गंभीरता, स्थिरता असे विविध प्रकारचे गुण लक्षात येतात आणि आपल्यामध्ये ते गुण येत राहतात. एखादा हुशार मनुष्य असला किंवा विचारी मनुष्य असला तर तो आकाशाकडे बघत राहतो, तो विचार करत असतो, तो आकाशाकडे पाहत राहतो. असा बसल्याच तो आकाशाकडे बघत असतो. त्याच्यामध्ये ती स्थिरता येते आणि मग त्याला त्याचं उत्तर सापडायला काही उत्तर सापडतं. कशामुळे? का त्याचं शरीर त्या प्रकारचं बनतं. तुम्हाला सुद्धा तुमच्या कुठल्या प्रश्नाची उत्तर शोधायची असेल तर काय करायचं? शांत बसून आकाशाकडे बघत राहायचं. निरभ्र असो किंवा निरभ्र असलं तर फारच चांगलं आहे, पण दिवसा निरभ्र आकाशाकडे बघून नुसता निळा रंग किती वेळ बघणार आपण? म्हणून वैताग येतो. लोक म्हणतात जाऊ दे आता आपण टीव्ही बघू त्यापेक्षा. आणि आकाशाकडे बघून जी आपल्याला स्थिरता, शांतता, गंभीरता येण्याची होती ती जाऊन टीव्हीचा चंचलपणा आपल्यामध्ये उतरतो. ठीक आहे? कारण आपण काय केलं? काय पाहायचं होतं, काय ऐकायचं होतं. ह्या आकाशाचा एक आवाज आहे. आकाशाला स्वतःचा एक काय? आकाशाचा ध्वनी ऐका. कारण आकाशाचा गुण कुठला आहे? आकाश काय बोलतय हे ऐकता आलं पाहिजे. फार अवघड आहे, पण आकाश काय बोलतय. वायू पण काहीतरी बोलतो ना, का नाही बोलत? वायूची भाषा नाही कळत. जल सुद्धा काहीतरी खळखळ 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 करतो. अग्नी सुद्धा आवाज करतो. अग्नी आवाज करतो. तो आवाज आपल्या भाषेत नाही, आपली भाषा नाही. आपली भाषा आणि अग्नीची भाषा वेगळी आहे. आपली भाषा आणि पाण्याची भाषा वेगळी आहे. आपली भाषा आणि पृथ्वीची भाषा वेगळी आहे. आपली भाषा आणि वाऱ्याची भाषा वेगळी आहे. आपल्या भाषेमध्ये बोलला म्हणजेच ध्वनी असं म्हणता येत नाही. तर ध्वनी हा शब्दरूप आणि एक नुसता काहीतरी आवाज एवढाच असतो. म्हणजे काही आता एखादा एकदम आफ्रिकेतला मनुष्य आला किंवा एकदमच जो अडाणी मनुष्य आपल्या दृष्टीने असा मनुष्य आला आणि त्यांची काहीतरी भाषा असते, तर त्या भाषेत ते बोलू लागला तर आपल्याला काय वाटतं? हे नुसते काय करतायत? काहीतरी आवाज करतायत. काय वाटतं आपल्याला? त्यांचे जे काही बोलणं आहे ते आपल्यासाठी काय असतो? नुसता आवाज असतो. म्हणजे एखादा एकदम मराठी मनुष्य असेल आणि एकदम अडाणी मनुष्य असेल, त्यांनी मराठी शाळा सुद्धा पाहिली नाही, अशा माणसाच्या समोर जर एकदम इंग्रजी माणसं आली आणि ती इंग्रजी माणसं जर त्यांच्यात बोलू लागले तर ह्याच्या दृष्टीने काय आहे त्यांचं सगळं बोलणं? नुसता आवाज येतो, काहीतरी आवाज येतो फक्त. ह्याला काहीच कळणार नाही.
म्हणजे प्रत्येकाचा आवाज जो आहे ती त्याची त्याची भाषा असते. तर प्रत्येकाची एक भाषा आहे. तशी या आकाशाची भाषा आहे. कारण मुळात हा जो शब्द गुण आहे तो कोणाचा आहे? तो त्या आकाशाचा आहे. आकाशाचा तो गुण आहे शब्द. आकाशामध्ये गुण आहेत, सगळे खूप गुण आहेत आकाशामध्ये. आकाशाशी एकरूप होण्याची तयारी पाहिजे. आकाश रूप झालं पाहिजे. आपल्याला आकाश रूप होण्याची हौस नाहीये. आपल्याला काय आहे? आपल्याला संकुचित व्हायचंय. संकुचित आहे आपण, संकुचित वृत्ती आपली, कारण आपण संकुचित पदार्थांमध्ये गुंतून बसलोय. आकाश हे माझं काय टार्गेट आहे, म्हणजे लक्ष काय माझं? आकाश. आकाश, आकाशाकडे बघा. आपले टार्गेट फार छोटे छोटे असतात. आपले टार्गेट आहे आपलं घर, एवढं टार्गेट आपलं. त्याच्यापेक्षा पुढे टार्गेट नाही आपलं काही, म्हणजे आपला विचार पुढे जात नाही. आकाश, आकाश एवढा आपला विचार करायला, एवढा एवढा. मग ह्याच्याकडे जर, ह्या आकाशाकडे जर आपण बघितलं, रोजच बघायला लागलो, तर शेजारचे पाजारचे सगळे आपल्याला काय म्हणणार आहेत? एक नारळ, हार, तुरे, सत्कार करतील आपला. काय मस्त माणूस आहे असं म्हणतील. काय ते म्हणतील? ह्याला लवकरात लवकर कुठे न्यायला लागेल? ह्याला आता उपचाराची गरज आहे. काय म्हणतील? उपचाराची गरज आहे म्हणतील ह्याला. जो आकाशाकडे रोज बघेल तो शांत, स्थिर स्थिर होत जाईल. त्याच्यामध्ये प्रचंड शक्ती तयार होईल. ह्या खालच्या पदार्थांकडे लक्ष येऊ नये म्हणून बरेचसे योगी लोक एकदम वर टोकावर, हिमालयात किंवा अशा वर शिखरावर जाऊन बसायचे. तिथे गेल्यानंतर जास्तीत जास्त आकाशावर दृष्टी जाते. तुम्ही एकदम उंच टेकडावर जा, एकदम उंच टेकडावर जा. तुम्हाला तिथे बाकीचं खाली जरी बघितलं तर त्याच्याकडे लक्षच जात नाही, कारण असे बारीक बारीक दिसतं. मग जाऊ ह्याच्याकडे काय, मग आकाशाकडे दृष्टी जाते. आपण इथे जे आहे, इथे बघितले की आपल्या सगळ्या पदार्थांकडे दृष्टी जाते. जसं आपण वर 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 जातो, मग आकाशाकडे आपली दृष्टी जाते. आणि आपण आकाशात गेलो, विमानात समजा, जिथपर्यंत खालून वर जात असतो तिथपर्यंत बरं वाटतं, छान वाटतं, फार मस्त दिसतंय, मस्त दिसतंय, मस्त दिसतंय, मस्त दिसतंय. असं केलं, एका वेळेनंतर खिडकीतून बाहेर बघतो, काहीच दिसत नाही, काहीच दिसत नाही, झालं, झोपला. अरे काही दिसत नाही, आता बघ खरं, आता खरं बघायचंय, पण दिसतच नाही. तो म्हणतो दिसत नाही, दिसत नाही, कारण त्याची बुद्धी संकुचित आहे. आकाशात दिसत नाही, आकाशात तर सगळं आहे. आकाश बघा, आकाशात बघितलं तर सगळं सापडेल. काय आकाशात बघायला लागेल? कुठे बघायचंय? आकाशात बघा. पण आकाशात बघण्यासाठी काय लागतंय? थोडंसं आपल्यामध्ये थोडंसं काय पाहिजे? चंचलता नाही लागत, घाई नाही लागत. घाई असली की मग आकाशात काही सापडत नाही. आकाश हेच पाहण्यासारखं ठिकाण आहे, पण आकाशात कोणी बघत नाही. त्यामुळे अस्थिरता, अशांतता आहे. कारण लक्ष सगळ्यांचं कुठे आहे? पृथ्वीवर आहे, पदार्थांवर इकडे तिकडे गुरफटलेले असल्यामुळे. तर आकाशात बघितलं तर एक फायदा आहे, पण आकाशात बघितल्याने लोक आपल्याला मारतील, त्यामुळे ते एक अडचणच आहे. त्यामुळे कुठेही रस्त्यातून चालता चालता किंवा विनाकारणच कधी आकाशात बघू नका, नाहीतर मग आपण वेडा ठरणार, हे नक्की आहे की नाही? तुमच्या माहितीसाठी सांगतो. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी तुमच्या घराच्या ओसरीमध्ये, पडबीमध्ये, कुठे तुम्हाला तिथे जागा असेल जिथून खुर्चीत बसून आकाशात बघता येते, असे बसा. आणि चुकून जर तुमच्या ओळखीचे पाळखीचे असे कोणीतरी आले आणि तुमच्याकडे बघितलं आणि तुम्ही शांत आहे एकदम, तर तुमच्याकडे बघून ते सुद्धा शांत होतील. आणि तुम्ही काय शांत आहे म्हणजे काय अडचण आहे काय, ते ओळखतील, हा शांत झालाय, स्थिर झालाय. म्हणजे इतका परिणाम जाणवेल तुम्हाला, इतका. आणि तो तुम्ही बऱ्याच वेळा अनुभवलेला पण असेल. काय नाही, जरा विचार करत होतो असं आपण म्हणू. म्हणजे आकाशाकडे बघितल्यानंतर व्यापकता येते, आकाशात बघितल्यानंतर गंभीरता, स्थिरता, असं सगळं काय येतं. आकाशाचे गुण अवगत होऊ लागतात. आणि आकाशामध्ये आकाशाचा जो एक अजून प्रमुख गुण आहे तो म्हणजे कुठला आहे? शब्द. तो शब्द लक्षात येऊ शकतो. आकाशाचा हा शब्द गुण सुद्धा सगळ्या पदार्थांमध्ये अनुस्यूत आहे. शब्द कोणाचा? आकाशाचाच आहे ना. शब्द हा जो गुण आहे तो आकाशाचा आहे. तर तो आकाशाचा शब्द गुण सर्वांमध्ये अनुस्यूत आहे. पण मग ज्याच्यात तो गेलाय तो त्या त्या पदार्थाप्रमाणे आहे. शब्द परी आकाशाचा, शब्द परी आकाशाचा, हा शब्द खरं तर आकाशाचा आहे, पण तो जिथे जाईल तसा होतो. म्हणजे ढोलात गेला ढोल तर त्याच्यासारखा होतो, पखवाजात गेला तर पखवाजासारखा होतो. तो ज्याच्यात जाईल त्याच्याप्रमाणे ध्वनी होऊन जातो. पाण्यात गेला तर पाण्यासारखा, वायूत गेला तर वायूसारखा, अग्नीत गेला तर अग्नीसारखा. त्याप्रमाणे त्याचं रूप होऊन जातं, त्याच्याप्रमाणे त्याची परिस्थिती होऊन जाते. हिंदू महाराष्ट्रीयन माणसामध्ये जर आला तो आकाश तर मराठी भाषा, आणि तोच इंग्रजामध्ये गेला तर तेच आकाश काय बडबड करतं? इंग्लिश. काय होतं? तो आवाज फक्त इंग्लिश होतो,
हा आवाज मराठी होतो, आणि कुत्र्याचा असा भो भो होतो, कावळ्याचा तर काव काव होतो. पण ती भाषा नाही असं म्हणता येत नाही. तो शब्द जरी आपल्यासारखा नसला तरी तो ध्वनी आहे हे मात्र सगळ्यांना मान्य आहे. तो ध्वनी आहे. हा जो ध्वनी आहे, हा ध्वनी त्या आकाशाचा आहे. तो सर्वत्र आहे, कशात नाही. तुम्ही कशालाही वाजवून बघा, सगळीकडे कशालाही वाजवा, ताराला वाजवलं तरी आहे. मग ते तुंतुन असो का विणा असो का गिटार असो, कशालाही वाजवा तुम्ही, त्याच्यात तो आहे. कशालाही वाजवा, डबड वाजवा किंवा ढोल वाजवा, त्याच्यात आहे. किंवा वाजवू का असं म्हणजे घाला वाजवली तरी आवाज आहे. आवाज कुठेही निघतो, कारण तो आकाशाचा आहे, कुठेही असतो तो. काय वाजवायचं हा आपला प्रश्न आहे की नाही. तर आवाज है ना. आणि हा जर आवाज बंद केला, सगळं मूक चित्रपट जर केला तर आवडेल का कोणाला? मूक, सगळे मूक, काहीच बोलायचं नाही. मूक चित्रपट आवडेल का? किती अडचण होईल ना मूक चित्रपट, चालत नाही. सगळेजण आपापल्या पद्धतीने ध्वनी करतात. तुम्ही कुठल्याही पदार्थाकडे बघा, तुम्हाला त्याच्यातलं ते तो जो शब्द गुण आहे तो काढता येऊ शकतो. तो गुण तुम्हाला उपयोगात तुम्हाला पाहिजे तसे आणता येऊ शकतो. म्हणजे एखादी तार घेतली तर त्या तारेतला जो ध्वनी आहे, तो जो आवाज आहे, तो तुम्हाला पाहिजे तसा उपयोगात आणता येऊ शकतो. तुम्हाला कसा पाहिजे तसा तुम्ही उपयोगात आणू शकता. तसे जगामध्ये सगळ्या पदार्थांमध्ये ध्वनी आहे, म्हणजे आकाश आहे. कारण जर आकाशामुळे म्हणजे किंवा आकाशाच्या प्रकारे जर आकाश ओळखता येत नसेल तर त्याच्या गुणांप्रमाणे आकाश ओळखता येत. ध्वनी किंवा शब्द हा आकाशाचा जर गुण आहे तर सगळ्या पदार्थामध्ये ध्वनी आहे, याचा अर्थ सगळ्या पदार्थामध्ये आकाश आहे. असं जरी लक्षात घेतलं तरी काही हरकत नाही. कारण काही वेळेस कसं होतं की त्या पदार्थाच्या मूळ स्वरूपाप्रमाणे तो पदार्थ ओळखता येणं अवघड असतं. म्हणून त्याच्या कार्य जे आहे, आकाशाचा शब्द आहे ना, शब्द आहे त्याचं कार्य आहे, तर त्या शब्दावरून का होईना आकाश ओळखता येऊ शकतं. कुठलाही बघा, काही बघा, जगामध्ये कुठल्याही पदार्थातला ध्वनी ओळखता येऊ शकतो. तुम्ही म्हणाल ह्या फुलामध्ये ध्वनी आहे का, असं म्हणू शकता ना, खरं म्हणू शकत. हे फुल काही बोलतंय का, हे फुल काही बोलत आहे का. आता मी जर म्हटलं बोलतंय तर तुम्ही म्हणाल हे आता फारच गेले कामातून. एक कुलूप असतं, कुलूप माहिती आहे. आणि त्या कुलूप आपण एखाद्या घराला बंद करण्यासाठी वापरतो. आता ते कुलूप उघडायला चावी असते, त्या कुलपाला माहित असते चावी कुठली आहे का नसते माहित. कुठली चावी ते ऍक्सेप्ट करतं का, त्याला माहित असते. कुलपाला चावी माहित असते का माहित नसते. मग चावी बाजूला ठेवायची आणि तो कुलपाला विचारायचं तुझी चावी कुठली आहे सांग, तर सांगेल का नाही? नाही सांगणार. त्याला माहिती आहे ना, ते सांगेल, पण त्याची भाषा आपल्याला कळणार नाही. ते सांगेल, ते सांगू शकतं, पण त्याची भाषा आपल्याला कळते कुठे, की ही माझी चावी आहे, ही चावी लाव म्हणजे हे उघडेल. हे आपल्याला कुठे सांगते, आपल्याला प्रयोग करावा लागतो. आपल्याला काय करावं लागतं. आणि आपल्यापेक्षा शहाणा जर असेल जरा तर तो काय करतो म्हणजे चोर जेव्हा कुलूप खोलतो तो कसं खोलतो, चावी नाही ना, तो तार आणतो, त्या तारेने तो बरोबर असा लावतो आणि असं म्हणजे पिक्चर मध्ये बघितलंय मी असं. आता ते पिक्चर मध्ये जे पिक्चर बनवणारे लोक असतात ते फार हुशार असतात. ते डायरेक्टर वगैरे फार हुशार असतात, चतुर, त्यांना सगळं माहिती असतं कसं होतं. त्यामुळे ते पिक्चर मध्ये जे दाखवलं तसंच खरं होतं, तसंच असतं. तर ते बरोबर असं त्याला लावतात आणि असं कान लावतात. आता कधी डोळ्याने बघतात, कधी कान लावतात. त्याला काय डोळ्याने आतमध्ये काहीच दिसत नाही. त्याच्या हाताला त्या तारेच्या स्पर्शाने सुद्धा कळतं की कुठं त्याचा लिव्हर आहे किंवा कुठे काय, ते सगळं ते शोधतात आणि बरोबर तारेने उघडतात ते कुलूप. कारण ते जरा हुशार आहेत आपल्यापेक्षा. म्हणजे त्या कुलपाची भाषा त्या चोराला कळते, आपल्याला कळत नाही. पण कुलपाला भाषा असते असं म्हटलं तर लोक म्हणतात वेड आहे, नाही का. तुम्ही एक प्रयोग करा, प्रयोग आहे बरं का, प्रयोग करा. आता ते प्रयोग म्हणजे प्रयोगच. 50 चाव्याचा झुपका घ्या, 50 नको जास्त झालं, 20 घ्या, 10 घ्या, 10-20 चाव्यांचा झुपका घ्या आणि एक कुलूप घ्या. तेच कुलूप रोज लावायचं, ठीक आहे. आणि कधीच चावीकडे लक्ष द्यायचं नाही, ठीक आहे. कुठली चावी लावतो हे चावीकडे कधी बघायचं नाही, फक्त कुलपाकडे बघायचं, 2 मिनिट बघायचं आणि चाव्या लावायच्या. पण चावी ओळखायची नाही, चावीला नंबर ठेवायचा नाही, काही नाही. एक दिवस असा येईल की तुम्ही चाव्याचा झुपका हातात घेतला की तुम्हालाच लक्षात येईल की ह्यातली कुठली चावी याला लावायची. चावीचा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, कारण ते कुलूपच तुम्हाला सांगेल, त्याची भाषा तुम्हाला कळेल आणि तुम्ही आपोआप तुमची बोट त्या चावीकडे जातील आणि ते चावी ते खोलेल. जरा अवजड प्रयोग आहे, आपला हा विषय नाहीये. नाहीतर तुम्ही म्हणाल महाराज चोऱ्या करायला शिकवतात, कुलप कशी उघडायची, तार कशी लावायची, म्हणजे काय शिकायला आलो होतो हे घरी जाऊन जर सांगितलं महाराज सांगतो कुलूप कसं खोलायचं तर गडबडच होईल ना. असो, गमतीशीर विषय. असो, तर प्रत्येक पदार्थामध्ये काय आहे, आकाश आहे. नाही लक्षात आलं तर शब्द आहे. हा जो सूर्य दिसतो, सूर्य,
ह्या सूर्य बोलत असेल का हो? काय वाटतं मला, बोलत असेल का तो सूर्य? काहीतरी बोलत असेल का तो? विचार त्याच्याशी, बोला की मग त्याच्याशी, जाईल जमल का नाही बोलायला? सूर्य काही बोलत असेल का नसेल बोलत? सूर्य काही बोलत असावा का नसावा? काहीतरी बोलत असेल ना. मग त्याची भाषा फक्त आपल्याला कळली पाहिजे. त्या सूर्याची काहीतरी भाषा आपल्याला कळली पाहिजे, सूर्याची भाषा कळायला पाहिजे. आता हे सगळं कळून घेणं म्हणजे काय काय करावं आम्ही, असं प्रश्न पडेल. पण एक आपला अभ्यास करतोय म्हणून सांगतोय सगळी माहिती, हे सगळं काही करत बसू नका. फक्त एक अभ्यास म्हणून मी सांगतो, ते ऐका. तो सूर्य जो आहे तो, त्याची सुद्धा एक भाषा आहे, त्याचा सुद्धा एक ध्वनी आहे. तो सूर्याचा ध्वनी जो आहे तो आता त्या नासावाल्यांनी शोधला आणि त्यांना लक्षात आलं की मग त्यांनी त्याचं सगळं ते तर एकदम एक्सपेरिमेंट करतात ना ते लोक त्याच्यावर. म्हणजे मग त्याचे वेव्स ते कॅप्चर करणार, मग तो त्याला फिल्टर करणार, मग तो त्याच्यावर सगळे प्रयोग करणार आणि तो ध्वनी काय आहे हे जाणायचा ते लोक प्रयत्न करतात. मग त्यांना असं लक्षात आलं की तो सूर्य सारखा ओमकाराचा जप करतोय. त्यांना काय लक्षात आलं? ओम या ओमचा तो सदैव तो जप करतोय. आता एवढं त्यांना लक्षात आलं. कोणाला लक्षात आलं? नासावाल्यांना लक्षात आलं. असे गुगल सर्च मध्ये माहिती मिळते, ते मी शोधलं तर सापडेल तुम्हाला. आता तो काय जप करतो, काय करतो त्याची भाषा. आता हा ओंकार जप करतो म्हणजे तो काय करतो, नक्की कोण येतो आणि का असं करतो, हे सगळं हा एक निराळा अभ्यास आहे. त्याच्याबद्दल मी जास्त सांगत नाही. आता आपला विषय असा आहे की त्याची एक भाषा आहे, तो ओंकार आहे का काय आहे हा तो निराळा विषय. पण त्याचा एक ध्वनी आहे. काय? त्याचा एक विशिष्ट ध्वनी आहे. तर हा ध्वनी ज्या अर्थी सूर्यामध्ये सुद्धा आहे तसा तो सगळ्याच पदार्थांमध्ये, म्हणजे या पृथ्वीला सुद्धा स्वतःचा एक ध्वनी. ही पृथ्वी सुद्धा काहीतरी सदैव बोलतीये, पण ती भाषा आपल्याला कळत नाहीये. सगळेजण सदैव काहीतरी बोलतायत, पण सगळ्यांची भाषा जर आपल्याला कळायला लागली तर आपण होणार ठार वेडे. गोंधळ होईल ना केवढा. म्हणून आपण सगळ्या ध्वनीकडे लक्ष देत नाही. सगळ्या ध्वनीकडे जर लक्ष दिलं तर आपलं सगळं डोकं आउट होईल. सगळ्यांचे ध्वनी ऐकायला लागलोय आपण. आता मी एवढ्या वेळ बोलतोय, तुम्ही फक्त माझा ध्वनी ऐकताय, बरं आहे. पण याच वेळेस इथून जाणाऱ्या गाड्यांचे सुद्धा ध्वनी ऐकायला लागले जमल का? इथून जर एखादी कार गेली, इथून जर एखादी टू व्हीलर गेली तर तुम्हाला लगेच लक्षात येतं टू व्हीलरचा आवाज येतो, असे काही लोक सांगतात. काय तो लोक सांगतात ही एमईटीचा आवाज आहे, ह्या हिरो होंडाचा आवाज आहे, हा यामाचा आवाज आहे, इथंच बसून सांगतात. म्हणजे त्या पदार्थाचा आवाज असतो काहीतरी, त्याची फायरिंग त्याला म्हणतात, नाव काही द्या, त्याचा ध्वनी असतो. प्रत्येकाचा एक ध्वनी आहे आणि सगळ्यांना ध्वनी आहे. आपलं जे शरीर आहे, ह्या आपल्या शरीरातून सुद्धा तुम्ही नाही बोलले तरी तुम्हाला एक ध्वनी आहे. म्हणजे जसं मी आता हा वैखरी वाणी आहे, त्याला वाणी म्हणतो आपण, ही वैखरी वाणी आहे तशी मध्यमा वाणी आहे. तुम्ही काही नाही बोलले तरी ती वाणी आहे. वाणी जर ऐकता आली, मी गप्प आहे, तुम्ही गप्प, आता मी गप्प आहे, मी काही बोलत नाही. तुम्हाला जर माझी वैखरी वाणीच्या पुढची मध्यमा वाणी लक्षात आली तर मी काय बोलतोय लक्षात येईल. मध्यमेच्या पुढे पश्चंती असते, त्याच्या पुढे परा असते. तर ह्या प्रत्येक वाणी आपल्या शरीरामध्ये सर्वत्र आहेत. काही नाही बोललं तरी त्या वाणी त्या लक्षात आली पाहिजे, तो शब्द लक्षात आला पाहिजे. म्हणून शब्दाने बोलणं म्हणजेच ज्ञान होतं किंवा म्हणजेच सगळं कळतं असं नसून शब्दाशिवाय होऊ शकतं. आणि म्हणून तर जरी महाराज हे मराठी असेल तरी सुद्धा एखाद्या आफ्रिकन माणसाला ज्याला मराठीचा काही बाराखडी माहीत नाही आणि तो आयुष्यभर शिकलाही नाही, शिकणार नाही, तरी त्याला सुद्धा ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. कारण तिथे ही जी वैखरीची जी मर्यादा आहे ती राहत नसते, कारण ती भाषा त्याच्या पुढची वेगळी होते. जसं वैखरीची भाषा वेगळी आणि मनाची भाषा वेगळी, तशी मनाची भाषा वेगळी, तशी हृदयाची भाषा वेगळी, हृदयाची भाषा वेगळी, तशी त्याच्या पुढे जर काही असेल तर त्याची भाषा वेगळी. अशी प्रत्येकाची भाषा काय वेगळी आहे, ती कळावी लागते. काय करायला? कळावी लागते. सांगायचा मुद्दा असा आहे की असा जगातला एकही पदार्थ हे आकाशाने सोडलेला नाही, सगळ्यात व्यापलाय. आकाश काय आहे? सगळ्यात व्यापून बसलाय, काहीच सोडलेलं नाही आणि त्याच्या गुणासह व्यापलाय. तो अनुस्यूत आहे, तो प्रत्येक पदार्थामध्ये तो व्यापलेला आहे. कोण? तो गुण त्याचा म्हणजे शब्द म्हणजे तो आकाश सर्वत्र व्यापलेला आहे. असं त्याने काहीच सोडलेलं नाही की त्याने काहीच सोडलेलं नाही. आकाशाची व्याप्ती एवढी प्रचंड आहे. पोकळी जरी असली तरी या पोकळीत सगळं सामावलंय आणि जे काही सामावलंय त्या प्रत्येकात तो घेऊन सामावलाय. मग त्यानेच निर्माण केलंय आणि तो त्याच्यात सहज घुसून बसलाय. काय केलंय? त्यानेच तयार केलं आणि त्याच्यातच तो सर्वत्र घुसलाय. वास्तविक हे जेवढे काही पदार्थ आहेत हे सगळे पदार्थ त्या आकाशापासून तयार झालेत. थोडा पुढचा मुद्दा काय? त्या आकाशापासून हे पुढचे तयार झालेत. म्हणजे वायू हा त्या आकाशातून आलाय. म्हणजे पहिल्यांदा त्याच्यानंतरचं जे महाभूत आहे ते आहे वायू. तो वायू जो आहे तो त्या आकाशातून तयार झालेला आहे.
मग आकाशातून जेव्हा वायू तयार झाला तेव्हा वायूचं स्वरूप त्या आकाशापासून भिन्न दिसतंय, पण त्या वायूचं मूळ स्थान जे आहे, मूळ जो कारण आहे ते आहे आकाश. आणि त्या आकाशाचे सगळे गुण नाही, पण त्यातले काही अंश याच्यामध्ये अनुस्यूत आहेत. जसं शब्द हा त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे, पण वायूचं स्वतःचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामुळे त्या शब्द जो आहे त्या शब्दाची भाषा बदलली आहे. त्या ध्वनीचं काय झालंय, त्या ध्वनीचं स्वरूप बदललंय. त्या वायूपासून पुढे जेव्हा आकाश आणि वायूपासून जेव्हा पुढे अग्नी, जल, पृथ्वी असे हे सगळे तयार होत गेले, तेव्हा त्या आकाशाचा मूळ जो शब्द आहे, मूळ जी त्याची भाषा आहे, मूळ जो त्याचा स्वरूप आहे ते ह्या इकडे बदलत गेलेलं आहे. म्हणून आकाशाचा जो शब्द गुण आहे तो वायूमध्ये नाहीये, म्हणजे तसाच्या तसं नाहीये. तो वायू संबंधाने आल्यामुळे त्याची भाषा बदलली आहे. तशी अग्नीमध्ये आल्यानंतर अग्नीमध्ये त्याची भाषा बदलली आहे, जलामध्ये त्याची भाषा बदलली आहे, पृथ्वीमध्ये त्याची भाषा बदलली आहे. म्हणजे त्या ध्वनीचं स्वरूप बदललंय. आणि हे सगळे जे काही महाभूत आहेत यांच्यापासून जे असंख्य पदार्थ तयार केले, त्या सगळ्या पदार्थामध्ये जसा पदार्थ असेल तशी भाषा झाली आहे. म्हणजे अगणित पदार्थ आणि अगणित भाषा तयार झाली. मात्र मुळात हे सगळ्यांचं मूळ काय आहे, तो आकाश आहे, आणि तो आकाशाचा शब्दगुण आहे. म्हणून जेव्हा एखादा साधू, एखादा महाराज आकाशासारखा व्यापक होत जातो, कुठल्याही रीतीने कुठल्याही पद्धतीने काहीतरी करत, तेव्हा त्यांना सगळ्यांची भाषा कळत जाते. कसली भाषा? वैखरी नाही कळली तर त्यांना सगळ्यांना सामावून घेण्याची त्याला भाषा यायला लागते. सामावून घेण्याची त्याची भाषा होते. संकुचित होऊ नका, व्यापक व्हा, आकाशात राहा. बरेचसे लोक घराचे हाईट कमी करून टाकतात. 8 फुटाचं 10 फुटाचं काहीतरी घर असतं, त्याला खाली आणतात, फार फॉल सिलिंग करून त्याला 8 फुटावर आणतात. एकदम संकुचित. मी घरं पाहिलेत इतके छोटंसं 10 बाय 10ची रूम असते, 10 बाय 8ची रूम असते, 10 बाय 15ची 11ची रूम असते, आणि हाईट त्याची किती 8 फुटावर आणतात. काही काही तर त्याच्याही पेक्षा छान आहे, त्यामध्ये 8 फूट पण लय झाली. आपल्या घरातली सगळी बुटकीच आहेत, त्याच्यामुळे काय करा, त्याला फॉल सिलिंग करतात आणि कमी करून टाकतात. जेव्हा तुम्ही हे सगळं कमी करणार, तुम्ही आकाशापेक्षा संकुचित होत चालली आहेत. तुमची वृत्ती संकुचित होणार आहे. आकाशात राहायला पाहिजे, व्यापक पाहिजे. मी असं लोकांना सांगतो, लोक म्हणतात महाराजांचं डोकं जरा, त्यांना म्हणा तुम्ही फक्त परमार्थ सांगा, व्यवहाराचं आम्हाला नका सांगू, किती फॉल सिलिंग करायचं, किती हाईट ठेवायची करायची, हे तुम्ही सांगू नका आम्हाला. कारण त्यांची बुद्धी तशी झाली आहे. पूर्वीचे जर तुम्ही लोक बघितले आणि पूर्वीचे जर घरं बघितली तर त्यांची उंची, आकाश उंच असं एकदम मोठे व्यापक असायचं. आणि म्हणून त्या लोकांची वृत्ती सुद्धा व्यापकच होती. आता हे सगळं विषय सांगितले, मला अख्खा संसाराचा विषय सांगावा लागेल, त्यामुळे हे सगळं काही सांगत नाही. आपला विषय निराळा आहे, पण आता नामरूपात्मक जगताचा अभ्यास सांगतायत म्हणून मी पण थोडासा जरा त्याच्यातला आस्वाद घेतो, ठीक आहे नाही. तर आकाश के न समायाची, कुठे नाही, सर्वत्र व्यापलेलं आहे. या शरीरामध्ये सुद्धा सर्वत्र व्यापलेलं, नखशिखांत व्यापलेलं आहे आकाश. आणि प्रत्येक जिथे जिथे व्यापलंय तिथे तिथे त्याची भाषा तशी झाली आहे. म्हणून तुमच्या शरीराच्या कुठे मारल्यानंतर कसा आवाज येतो त्याच्याप्रमाणे सगळा खेळ चालणार आहे. म्हणून काही काही डॉक्टर जे असतात तुमच्या इकडे जरा असं मारून बघतात, खटखट, त्यांना त्यातला ध्वनी कळतो. मग त्या ध्वनीप्रमाणे म्हणतात, तुला जरा हा आजार दिसतोय, तुला हे जरा गडबड दिसते. काही ते नाडी तपासतात, नाडीचं ते पल्स असते, त्याला असं ठोके बघतात. मग त्याला लक्षात येते, हा हे जरा काहीतरी गडबडच. पूर्वीचे तर वैद्य असे होते, इतके हुशार होते की ते त्याची नाडी बघितली की ते सांगायचं त्याला कुठले आजार आहेत सगळे. काही कुठल्या प्रकारचं एक्सरे काढायचा नाही, सोनोग्राफी करायची नाही, काही करायचं नाही, नाडी बघायची. त्याच्याही पेक्षा शहाणे होते. काय तर माणूस चालत आला की त्याचं चालण्याचे येणे तर त्याला भाषा कळायची. तो बसला की तो काय सांगायचा नाही, हे सांगायचे, आता हे औषध घे, हे औषध घे, तो घ्यायचं जायचं. ते त्याला विचारायचे नाही तुला काय झालंय. म्हणजे बाबा गमतीने असे म्हणायचे की डॉक्टर काय केलं की तो मला विचारतो तू मला काय झालंय. डॉक्टर तू आहे का मी आहे, तू सांग मला काय झालंय. म्हणजे उलट चाललंय असं बाबा गमतीने म्हणायचे. हा ते काय म्हणायचे, खूप वेळा म्हणायचे की डॉक्टर कोण आहे, तू अभ्यास केला सगळा आणि तूच मला विचारतोय मला काय झालंय. आणि मग असं चालत नाही ना. पूर्वीचे वैद्य असे नव्हते. पूर्वीचे वैद्य कोणालाही विचारायचे नाही तुला काय झालंय. कितीतरी वैद्य असं मी वाचण्यात माझ्या आहे की कितीतरी, मी पाहिले नाहीत प्रत्यक्षात असे वैद्य, पण त्या वाचण्यामध्ये जे आलंय त्याच्यामध्ये त्याप्रमाणे पूर्वीचे वैद्य असे त्या वैद्याकडे माणूस गेला की तो काही सांगायचं नाही, हे त्याला औषध द्यायचे आणि बऱ्याचशा वेळा फुकटच द्यायचे. बघा म्हणजे इतकी उदारता, इतकी त्यांच्यामध्ये गुण होते.
आणि अशी उदारता, असं प्रेम असल्यामुळेच ते गुण टिकून होते. आता तसं नाही. हा तोच आपल्याला विचारतो काय झालंय, आपण त्याला सांगायचं, मग तो अंदाज बांधतो. मग त्याच्यानंतर ज्यांनी काही पुस्तकं वाचली असेल, ते सगळे केलं असेल, त्याच्यातून कुठलं तरी औषध शोधतो आणि त्याच्यानंतर सांगतो हे खाऊन बघ काय होतंय का बघू. म्हणजे ह्याला गॅरंटी अजिबात नसते. नाही झालं तर मग परत त्याचा मित्र कोणीतरी असतो, मग त्याला लेटर देतो, हा त्याच्याकडे जाऊन बघ. मग त्याला नाही कळलं तो तिसऱ्याचं लेटर देतो, मग त्याच्याकडे जा. मग या तिघांचा व्यवसाय हा एकटाच आपल्या करून घेतो आणि आपल्याला नुसते फसवतात. इतकी प्रचंड भयानक परिस्थिती सुरू आहे. त्यांना आवाज नाही कळते, त्यांना वेगळा आवाज पाहिजे, कधीतरी वेगळा आवाज कुणीतरी काढला पाहिजे, त्याच्याशिवाय यांना आवाज हे कळणार नाही शरीरातले. यांचे सगळ्यांचे काय झालंय, त्यांना आवाज कळत नाही. म्हणून मध्ये मध्ये कधी कधी खळखटाक होतं आणि एखाद्या तरी हॉस्पिटलमध्ये तोडफोड होतेच, आहे का नाही. येतात मग मानवारी की यांना काही आवाज कळला नाही. अहो यांना आम्ही एवढं समजावून सांगत होतो, एवढं यांना समजावून सांगतो की आमच्या पेशंटकडे लक्ष द्या, पेशंटला दाखवलं आमचं पेशंट, ते लक्ष देतच नाहीत, कारण त्यांना ते आवाज कळत नाही. त्यांना पैशाचा आवाज कळतो. त्यांना कसला, पैशाला पण आवाज असतो का नाही. तर त्या पैशाचा आवाज त्यांना कळतोय, त्यांना हा आवाज कळणार नाही. पैशाचा आवाज जिथपर्यंत एखाद्याला कळतो त्यापर्यंत त्याचं काहीच होत नाही. म्हणून पैशाचा आवाज कळला नाही पाहिजे असं तुकोबाने सुद्धा सांगितलं. म्हणून कीर्तनकारांना पहिला नियम काय आहे, पैसे घ्यायचे नाही. कारण पैसे घेतले की तुमचा आवाज तुम्हाला वेगळा कळणार. आणि तसंच झालंय ना. म्हणजे हे काही डॉक्टरसाठीच लागू नाही, सगळ्यांसाठी लागू आहे. म्हणून जे काही जगामध्ये विद्या आहेत, ह्या विद्या सगळ्या जर आपण कुठल्याही मोबदल्यासाठी जर केल्या नाहीत तर त्या विद्येमधले त्यांचा ध्वनी कळायला लागतो. ध्वनी कळायला काही घ्या, जगातला कुठलाही पदार्थ घ्या, त्या पदार्थाच्या जितके तुम्ही जवळ जाल त्या पदार्थाचा ध्वनी कळेल, काही असू देत. म्हणजे त्याच्यातला आकाश कळेल. आणि जसं जसं त्यातला आकाश कळेल तसं आपल्याला त्याच्यातली सूक्ष्मता कळेल. आपल्या शरीरामध्ये हृदयाकाश आहे. त्या हृदयाकाशापर्यंत आपल्याला जर जाता आलं तर आपल्याला त्या हृदयाकाशाची भाषा कळेल, हृदयाची भाषा कळायला लागेल. आणि ती भाषा कळायला लागली की त्याच्यात काय ते सुद्धा कळायला लागेल. म्हणून शरीराची भाषा नाही, सूक्ष्म शरीराची भाषा नाही, हृदयाची भाषा कळली पाहिजे. हृदयाच्या भाषेपर्यंत जाता आलं पाहिजे. आणि त्यासाठी काय करावं लागेल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. असो तर आकाश हे जगत भर व्यापलेला आहे. तर आकाश हा जो शब्द जरी असला तरी हे आकाश आणि त्याच्या पुढे निर्माण होणारे भूत यांचा आपण विचार करणार आहोत. आणि सगळ्या शब्दांचा शेवट केल्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं की अभिना सच्चिदानंदा, तो शेवट लागला. म्हणजे हे सगळं खरं तर ते मी अजून काही सांगत नाहीये, कारण तो शेवटी पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये तो विषय आहे. तर पहिल्यांदा आपण आकाश या शब्दाचा विचार केला. आकाश, तर आकाश हे सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम महाभूत आहे. पण आकाश हे जे आहे हे नाम रूपात्मक आहे का सच्चिदानंद रूपात्मक आहे याचा विचार आपण काही केलेला नाही. तोही आपल्याला करायचा आहे. पण पहिल्यांदा आपण त्या शब्दाचा जैसे थे जो काही विचार करता येईल, ज्या आहे त्या प्रकारे जो विचार करताय तो करत आहोत. त्याच्यानंतर आपण सच्चिदानंद रूप या संबंधाने विचार करणार आहोत आणि जगत म्हणजे नामरूप या संबंधाने त्याचा आपण विचार करणार आहोत. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम देतो. सुखिया